18 चेंडूचा हा सामना असेल। या सामन्यातून जो जिंकेल तो टॉप 7 मध्ये खेळेल। मागच्या सामन्यात जोहे वर्सेस डावरेमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे रुपेश पाटील यांच्याकडून, तशीच चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली ती म्हणजे वरुण मोकल यांच्याकडून। स्वतः कर्णधार असतील अष्टविनायक जोहे संघाचे। पण माझी इच्छा असेल की अमित बुवाने जाता जाता एक शायरी करून जायचे आहे। त्यांच्या मित्रासोबत जे झालेलं आहे ते त्यांनी सगळ्यांसमोर सांगायचं आहे। तर सलामीची जोडी मैदानात येतोय। फलंदाज यंडी, तर स्ट्राईक साठी फलंदाज असेल नितेश, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल वरुण मोकल। एक 10-12 धावांचा रनअप असेल गोलंदाज वरुण यांचा। पहिला चेंडू तितका सुंदर फटका असेल, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि खराब जज पाहायला मिळेल ते म्हणजे क्षेत्ररक्षक प्रशांत कडून झेल होती, पण ती झेल सोडलेली आहे ते म्हणजे क्षेत्ररक्षक प्रशांत यांनी। तर या फटक्यावर आल्या 2 धावा आणि 2 धावेने आपलं खातं खोललंय आणि संघाचं सुद्धा खातं खोललंय 2 धावेने। भूपेंद्र बघ, ही गोष्ट सुनील पाटीलला हे माहिती होता की याला कदाचित कॅचला जडपणा जाईल म्हणून तो तिथून धावत इथपर्यंत आला आणि प्रशांत खरे यांनी ही कॅच सोडली। आणि कॅच मित्रांनो सोडणं नाही, आसान कॅच होती, फक्त हवेमध्ये असं जज करणं महत्वाचं होतं, म्हणून थोडा प्रॅक्टिसला पण येत जा। तो सध्या प्रॅक्टिस करतोय, खूप प्रॅक्टिस मध्ये असणारा हा जोहेगावतला एक प्लेयर असेल तो म्हणजे प्रशांत। पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अचूक टप्पा, काही समजू शकले नाही फलंदाज नितेश। चेंडू जातोय निर्धाव। तर नितेशांना एक संधी असेल प्रत्येक षटकारास, दोन्ही फलंदाजांना एक संधी असेल प्रत्येक षटकारात चंदू नाकवा यांच्याकडून 500 रुपये। पुन्हा एकदा तिसरे चेंडू फेकण्यासाठी सज्ज, गोलंदाज वरून सुंदर असा फटका मारलाय, लॉंगॉनच्या दिशेला मारलेला फटका एक तर सदस्य पूर्ण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल ते म्हणजे संदेश घरत यांच्याकडून। तर हा आलाय नितेशच्या बॅट मधून पहिला चौकार आणि या चौकारानं संघ पुढे पोहोचतोय 6च्या घरात। चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय पण खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय ते म्हणजे अष्टविनायक जोहे संघाकडून। तर या 4 धावेने संघ पुढे पोहोचलाय 6च्या घरात। बिनबाद 6 जानतराजा दादर संघाची धावसंख्या। 3 चेंडू फेकले गोलंदाज वरुण, आता 4था चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज वरुण। स्ट्राईक साठी फलंदाज नितेश। सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली। तद्वर आली 1 धाव, एका धावेने संघ पुढे पोहोचतोय 7च्या घरात। बिनबाद 7, 3 षटकांचा हा सामना असेल। आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना जानतराजा दादर वर्सेस अष्टविनायक जोहे। पुन्हा एकदा वरुण, गोलंदाज मार्कवर तयार। सुंदर चेंडू, अचूक टप्पा, काही समजू शकले नाही फलंदाज यंडी। चेंडू जाते निर्धाव, धावसंख्या तिथं स्थिरावतोय 7च्या घरात। शेवटचा चेंडू शिल्लक असेल गोलंदाज वरुणच। शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज वरुण। स्ट्राईक साठी फलंदाज असेल यंडी। सुंदर चेंडू, तितका सुंदर फटका, क्षेत्ररक्षक खराब, पुन्हा एकदा झेल सोडली क्षेत्ररक्षक विशालनं। खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय ते म्हणजे अष्टविनायक जोहे संघाकडून। पहिली झेल सोडली क्षेत्ररक्षक प्रशांतनं, तर दुसरी झेल सोडली ती म्हणजे क्षेत्ररक्षक विशाल यानं। चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज वरुणनं, पण खराब क्षेत्ररक्षण। ही आली सिंगल, या सिंगलनं संघ पुढे पोहोचतोय 8च्या घरात। 1 षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे जानतराजा जोहे संघाची 8, सॉरी जानतराजा दादर संघाची। असू द्या। जोहे संघाला विनंती असेल की लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे।
पंचांना सुद्धा विनंती असेल तो धन्यवाद। चलते दोस्तों मैदान के ऊपर जब तक देखा पहला ओवर खत्म हो चुका और पहले ओवर के बाद टीम का स्कोर जाके रुका 8 रनों पर। तो देखा जाए गेंदबाजी के लिए गेंदबाज प्रवीण पाटिल, एक अनुभवी गेंदबाज, हितवर्धन जोहा के लिए खेलने वाला खिलाड़ी और बेस्ट जोहा के लिए भी काफी मैचेस खेले इस खिलाड़ी ने। देखेंगे गेंदबाजी के लिए प्रवीण पाटिल और सामने एनडी भाई जिसका करिश्मा दोनों मैचों में झलकता हुआ। यह गेंद लेग स्टंप को छोड़ के अंपायर ने वाइड करा दे दी। अतिरिक्त रन से टीम में बढ़ोतरी, टीम का स्कोर जाके रुका। एनडी भाई साठी मंगेश म्हात्रे भाल, इनकी तरफ से लगातार 2 छक्के के लिए 500 रुपए का इनाम। एटीएम खुले हो चुके हैं, गेंदबाजी के लिए तैयार प्रवीण। एनडी भाई का यह आतिशी खेल और थोड़ा से हड़बड़ा है संदेश, लेकिन 1 रन से 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 10 रनों पर। यह टाइम अलॉट हो चुका है और इसे कहते यह सही काम किया है कविराज ने, टाइम अलॉट किया है कि कितने मिनटों में इनिंग खत्म होती है। और ये एक्स्ट्रा कवर के ऊपर से इस बार गलती नहीं की, प्रशांत घरत ने कैच पकड़ा और बड़ा विकेट मैदान से बाहर। नितेश पाटिल पुलिस सेवा में खेलने वाले खिलाड़ी और एक अच्छे इंसान, एक बड़ा विकेट मैदान से बाहर। और जहां तक देखा जाए जो पिछला कैच छोड़ा था प्रशांत घरत ने, वो काफी ऊंची गेंद थी, उसे लपकना चाहते लेकिन समझ नहीं सके। लेकिन इस बार गलती नहीं और बढ़िया विकेट्स, बढ़िया कैच, स्कोर वहीं पे सीमित यानी कि 10 रनों पर। और देखा जाए कि प्रवीण पाटिल इस मैच को जीतना का भी लाजमी होगा दोनों टीमों को। जो टीम जीतेगी तो चलिए गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज प्रवीण पाटिल और नए बल्लेबाज मयूर ठाकुर लेफ्टी बल्लेबाज। इसका भी आतिशी करिश्मा है, खेल का भी अच्छा है, लेकिन गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज प्रवीण पाटिल और सामने मयूर ठाकुर। हवा में ओहो, राकेश का वो तजुर्बा काम आया और एक बड़ा विकेट मैदान से बाहर। मयूर ठाकुर बैक टू द डगआउट। अगर देखा जाए कल जिनका मैच है आरसीसी पेट के खिलाफ, वही पलाश मोकल थोड़ा सा मुआयना करते हुए स्पीच का कि किस तरह से दिखा, देखते हैं स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं। यकीनन जिन्हें कहते हैं रातों के कातिल पलाश मोकल, देखेंगे कल टाइगर अभी जिंदा है। आरसीसी पेट के खिलाफ माइकल जोहा का मुकाबला रहेगा और पहली मर्तबा ये दोनों टीमें आमने सामने आ रही है। दोनों बड़ी टीमें हैं, लेकिन आने वाला पल बताएगा कल कौन सी टीम जीतेगी। आप देख सकते हैं थोड़ी सी हल्की सी स्माइल पलाश मोकल की स्क्रीन के ऊपर। आज 5 बजे तक वो मैदान पर रुकेंगे, मुआयना करेंगे। चलते मैदान के ऊपर प्रवीण पाटिल की अगली गेंद और ये देखेंगे क्या नहीं, मिस हुए और यहां लेग 22 के रूप में 1 रन मिलती हुई और 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 11 रनों पर। और देखेंगे जैसे कि पेन तहसील का ये खिलाड़ी पलाश मोकल स्क्रीन के ऊपर देख रहे हैं, उनकी स्टाइल अलग है।
ओहो, एनडी भाई ऑन द फायर। और इस छक्के के साथ टीम का स्कोर जाके रुका 17 रनों पर। क्या अतिशी बल्लेबाजी। यकीनन अगर ये एनडी भाई ऐसी पारी चलती रही तो टीम के लिए काफी लाभदायक। कमबैक करना पड़ेगा प्रवीण पाटिल को। गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज प्रवीण पाटिल। फिर से एक बार अतिशय का और ये गया छक्का। एनडी भाई को समझ में आए कि कैसी बल्लेबाजी करनी है। और देखा जाए दौर का खेल खत्म हो चुका है। दौर के बाद टीम का स्कोर जाके रुका 23 रनों पर। यानी कि देखा जाए जहां 10 गेंदों में रन थे 11 और उसके बाद 2 लगातार छक्के लगने की वजह से अब स्कोर जाके रुका है 23 रन। आज दिन भर काफी हंसी मजाक खेले दोनों अंपायर के बीच में। जानते संडे है, आज संडे में काफी मजा आया उन्होंने। और जिस तरह ये देखो वही बात है, अलग मुआयना करते हुए भूपेंद्र उस साइड में, बालगुड्डू इस साइड में जा रहे। तो आने वाली 6 गेंदों का अभी भी खेल बाकी है। मैंने कहा था, अगर देख सकते हैं स्क्रीन के ऊपर पलाश मोकल की बात, अभी भी बैठे नहीं है। वो कहते हैं कि मैं खाली सुबह में बैठता हूं, इसे कहते हैं खेल। चलते दोस्तों मैदान के ऊपर। एनडी भाई को ज्यादा से स्ट्राइक के ऊपर आना चाहिए, ये बताते हुए जो हाल किया था प्रवीण पाटिल का वो हाल करेंगे का संदेश खरत का। एनडी भाई क्या तजुर्बा काम आएगा। यकीनन जो इनाम लगाया था भाल के मंगेश म्हात्रे ने लगातार 2 छक्के वो इनाम जीत चुके एनडी भाई। ओहो हो, गेंद सीधी कीपर के दस्तानों में जाके रुकी। दोनों पेन तहसील के ये खिलाड़ी और स्कोर वही पे सीमित 24 रनों पर। कल का बड़ा मुकाबला रहेगा दोस्तों। माइकल जोआ बनाम आरसीसी पेट। एक तरफ होंगे माइकल जोआ के हिटमैन पलाश मोकल और एक तरफ रहेंगे आरसीसी पेट के बंटी जोशी की है जुगलबंदी देखने को मिलेगी। ओहो, एनडी भाई का यह आक्रमण हिला दिया सबको। आया छक्का। और इस 6 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 30 रनों पर। अभी भी इस ओवर की 3 गेंदें शेष है। एनडी भाई का कातिलाना अंदाज देखकर दादर के जो दर्शक देख रहे ऑन स्क्रीन यूट्यूब के माध्यम से वो काफी खुश रहेंगे कि इस बार क्या करेंगे कि जो बिग टीम थी नसीब नाइक की वो टीम तो बाहर जा चुकी, लेकिन ये टीम है वो इस सुपर 7 में जाएगी क्या। आप देख सकते रातों के कातिल। हर कोई खिलाड़ी इस मैच को जीतना चाहता है, हर कोई खिलाड़ी अपनी टीम को एक बड़ा योगदान देना चाहता है। संदेश खरात और एक्स्ट्रा कवर के ऊपर से गेंद 1 रन के लिए दूसरे के लिए पलटे, लेकिन अरे बाप रे बाप, दूसरे ने भी आसान के साथ पूरी की। अरे उतनी दूर थ्रो जाता क्या? पिछले मैच में देखा था वहां से थ्रो आया था क्या? नहीं आया था। ये जानते प्रशांत घरत की विकेट कहीं के मिले 1 रन रोकनी चाहिए थी, लेकिन संदेश घरत ने वो गलती की जो गेंद न पकड़ सके और टीम का स्कोर जाके रोका 32 रनों पर। अभी भी 2 गेंदें शेष इस ओवर की। एनडी भाई क्या किया मेरे भाई? अरे पडला, अरे बाप रे बाप, ही काय कॅच घेतली
बेकार. कॅच घेतल्यानंतर माणूस खुश राहतो आणि जेव्हा कॅच टाकते तेव्हा 1000 कारण असतात. ये आसान सा कैच था. विशाल को कैच को पकड़ना था. इस इनिंग में 2 कैचेस छोड़े विशाल ने और इसका हर्जाना भुगतेगी टीम आने वाले पलों में. आखिरी गेंद शेष. एनडी भाई का कैच छोड़ा. अरे बाप रे विशाल, किसका कैच छोड़ा? एनडी भाई का. उसका हर्जाना भुगतना 8 रनों से हुआ. इस 6 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 40 रनों पर. आने वाली 18 गेंदें और 41 रन जीतने के लिए. अगर अमित सर ये देखेंगे, अगर ये 8 रन कम हो जाते तो अलग सा मजा होता, क्योंकि हर ओवर में 11 का रन रेट रहता तो मजा आ सकता. लेकिन इस बार रन रेट है 13.5 का. आने वाली 18 गेंदें और 41 रनों की पारी खेलनी पड़ेगी टीम को. खटक ये इधर. हाँ? चला क्षेत्रशी लावून घ्या अंडी भाई. आपण क्षेत्रशी लावून घ्यायचं आहे. उद्या मात्र बिग मुकाबला, बिग फाइट आपल्याला बघायला मिळेल. एक है पेन तहसील की टीम माइकल जोहा और एक होगी पनवेल तहसील की टीम आरसीसी पेट. एक रहेगा कातिल, एक होगा रातों का कातिल. अब देख सकते हैं ऑन स्क्रीन के ऊपर पलाश मोकल. और एक होंगे आरसीसी पेट के खुखार खिलाड़ी, आरसीसी पेट के यानी कि बंटी जोशी, सोहेल शेख. उनके सामने भिड़ेंगे सिद्धू और नहीं पलाश मोकल. चला बालकुट आपण व्यासपीठावर या. कुठे आहे? चला आपण आजच्या 2 दिवसामध्ये ज्यांनी आपली अतिशय सुरेख समालोचन करून सर्वांचा मान जिंकला ते आपले सोनकर गावचे सुपुत्र आणि मराठी एक ज्येष्ठ जबरदस्त कॉमेंटेटर परमेश पाटील यांचा यथोचित सन्मान होत आहे. मी ॲडव्होकेट परमेश पाटील यांचा यथोचित सन्मान. चला अटलकंड चषकामध्ये तसं पाहता ते एकाच रात्रीला होते, परंतु असं राकेश यांचा प्रॉब्लेम झाल्या कारणानं आयोजकांनी त्यांना निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान सतीश म्हात्रे आयोजक बंटी यांच्या शुभ हस्ते होते. मायचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या टुर्नामेंटची गोड आठवण सन्मानची निधून देण्यात सन्मान करण्यात चांगल्या पद्धतीनं आपला एफर्ट दिला आणि सर्वांची मनं जिंकली. त्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा. आता त्यांचा दौरा असेल आपल्या इथे वाशिव भागात नाईट. जोरदार झाला होता मित्रांनो. सुरेख समालोचन आणि आपल्या पंचकृषीतील समालोचक आहेत. आता त्यांनी आगरी कोळी धमाकामध्ये अक्षय पाटील आणि परमेश पाटील यांनी सुरेख आपल्या आगरी भाषेनं त्या पुढारी चॅनलवर आपला परफॉर्मन्स दिला आणि सर्वांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. उर्वरित या मॅचची इनिंग त्यांच्या सुमधुर वाणीनं आपण ऐकूया आणि सामना कोण जिंकेल, दादर की जोये, जोये की दादर, हे मात्र वक्त आपण बघूया. थँक्यू अमित दादा. खरं तर खूप चांगला अनुभव
खरं तर त्या मुलाखतीमध्ये आम्हाला मिळाला. मॅचकडे आधी जाऊया आणि तदनंतर खरं तर ती मुलाखत त्याबद्दल देखील आपण चर्चा करू. अष्टविनायक जोहे आणि जाणता राजा बिग फाईट मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल. टार्गेट सेट केलंय 41 41 धावसंख्येचं लक्ष्य खरं तर आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकासाठी गोलंदाज खरं तर पाहायला मिळाला मंगेश जोशी. अरे करतस तरी काय, अशा प्रकारचे खरं तर आमचे डायलॉग्स, बरेचसे डायलॉग्स आहेत, परंतु जेव्हा प्रोफेशनल आपण समालोचन करत असतो तेव्हा मात्र ते डायलॉग्स आम्ही घेऊ शकत नाही आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पर रिव्ह्यू घेतला होता का? सो आम्हाला ठाऊक नव्हतं रिव्ह्यू होता. ठीक आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी संदेश. सो रिव्ह्यू देखील गमावलाय. मंगेश जोशी चांगला फटका आहे. खरं तर एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये रन्स मिळाली, एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने खरं तर धावांचा पाठलाग करण्यासाठी ही टीम सज्ज झाले. अष्टविनायक जोहे खूप चांगलं क्रिकेट खरं तर त्यांचा आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं आणि आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. रुपेश पाटील आणि संदेश घरत ही जोडी. थँक्यू गावदेवी चषक आणि अटल करंडक चषक 2025 बालगुडू दादा, अमित दादा, खूप तुम्ही या स्पर्धेमध्ये मला प्रेम दिलं त्याबद्दल मनापासून आभार. खरं तर या संपूर्ण आयोजकांच्या सन्मानासाठी हा ठोकलेला षटकार, क्या बात आहे, उत्तुंग षटकार खरं तर या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला रुपेश पाटीलच्या बॅटमधून. खरं तर आज भारतीय संघ जिंकला आणि आम्ही देखील म्हणालो होतो की भरपूर मजा करू आणि अशा प्रकारचे भरपूर डायलॉग्स जरूर ते व्हिडिओ तुम्ही पहा. आम्हाला देखील एक वेगळा अनुभव मिळाला. खरं तर आम्हा सर्वांना आपल्या भाषेवरती खरं तर अभिमान आहे. आगरी कोली म्हटलं की आपली आगरी भाषा आणि त्या आगरी भाषेमध्ये खरं तर ती मुलाखत, ती व्हिडिओज प्रचंड व्हायरल झाले आणि इंस्टाग्रामवरती भरपूर व्ह्यूज आणि कमेंट्स खरं तर त्या व्हिडिओजवरती येत आहेत. थँक्यू सो मच. मॅचकडे जाऊया. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 7 या अंकावरती. फुलटॉस बॅटची एज आहे. रुपेशने देखील बॅट दाखवले. सिंगल रन जरूर मिळेल. पण दोन्ही एंड कडून खरं तर मोठे फटके येणे अपेक्षित असेल जोहे संघाला. संदेशने देखील आक्रमण करायला हवंय. सोबतीला रुपेश पाटील तर आहेच. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग. पण खरं तर 40+ उंबरट्यावरती, परंतु लेजंड खेळाडू, बरेच वर्ष जोहे क्रिकेटसाठी ज्यांनी डेडिकेट केलं. संदेश असेल, रुपेश असेल, डगआउटमध्ये प्रवीणला आपण पाहतोय, राकेशला आपण पाहतोय. असे खेळाडू खरं तर दिगंबर नागे यांनी रिटायरमेंट घोषित केले. फटका नीटचं कनेक्शन होत नाहीये. खरं तर सिंगल रन्स कंप्लीट. सेकंडचा कॉल, धावबाची संधी बचावला खेळाडू. पण संदेश घरतला आता आक्रमण करावं लागेल. संदेश घरतकडे तो क्लास आहे. अगदी या मैदानाचा काना कोपरा आणि खडाने खडा त्याला ठाऊक आहे. ही विकेट कशा प्रकारची आहे, विकेट कशा प्रकारे खेळेल, कोणत्या ठिकाणी चेंडू पाडल्यानंतर कनेक्ट होऊ शकतोय, कोणत्या चेंडूवरती आक्रमण करायचं, कोणत्या चेंडूला डिफेन्स करायचं, हे त्याला सर्व काही ठाऊक आहे. परंतु आजच्या रात्रीमध्ये रुपेश पाटीलची इनिंग जबरदस्त राहिली आहे. मागच्या मॅच मध्ये धावसंख्या स्कोर कार्ड वरती 9 रन्स. हो, 3 स्टंपच्या मधोमध यू मिस, I will definitely it. दांडी गुल. खरं तर त्या मुलाखतीतील एक डायलॉग, रोहन, जेव्हा खरं तर आम्हाला विचारलं जातं की तुमचं प्लॅनिंग काय त्या मॅच बद्दल, तुम्ही काय करणार आहात, तेव्हा आम्ही उत्तर देतो, बघा उद्या सकाळी सगळ्यांनी पहिलं अंग धुवा
अंग धुल्यावर पहिलं नारळ फोरा, देवाचे पाया परा आणि मग मॅच बघा. आणि आम्ही तर प्लॅन केलाय, आमची पोरं जाणार आहेत पोगोल्या टाकायला. पोगोल्या टाकतील, गुलाल बिलाल तर हाणूनच ठेवला. आम्हाला माहिती आहे आमची मॅच जिकाचीच आहे. विराट कोहली बेकार खेळणार आहे. आणि जेव्हा आम्ही असं म्हणालो ना, भरपूर हसले तिकडची लोक आणि विराट कोहली खेळला. सो तो देखील आम्हाला अभिमान वाटला त्या गोष्टीचा. भारतीय संघ जिंकला. खरं तर विराट कोहलीचा अभिमान. नाईक सर, यस, थँक्यू. नाईक सरांचा प्रेम आमच्या सोबत नेहमी राहिला. आणि नाईक सर, भरपूर मजा आली. खरं तर तुम्ही देखील असतात त्या ठिकाणी, अमित दादा असतात तर आणखीन काहीसं वेगळं पाहायला आणखीन काही मजा आली असती. यस, टाइम अलर्ट आहे. टाइम अलर्ट असेल, धावसंख्या असेल स्कोर कार्ड वरती 9 रन्स धाव फलकावरती. जरूर आपण पाहतोय अगदी त्या मुलाखतीमध्ये अक्षय सरांनी धावला देखील गायलेला आहे. त्यांचे बरेचसे डायलॉग्स त्या मुलाखतीमध्ये त्यांचं आपण जरूर तुम्हाला ते ऐकायला मिळतील. मॅच कडे जाऊया. 12 चेंडू आणि 32 समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. क्या बात है संदेश, जबरदस्त फॉलिंग स्वीपचा फटका चेंडूला पाठवलाय सरळ फाईन लेग क्षेत्रामध्ये, सीमा पार, चौकार. फलंदाज रुपेश बाद झाला. तदनंतर प्रवीण पाटीलला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आणि कविराज आता विजयासाठी रन्स करायचे आहेत 28. 11 चेंडू 28 धावा. जय आणि वीरूची जोडी नाईक सर मैदानाच्या आतमध्ये. संदेश आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हो, सर्वीकडे A1 जोडी आहे. खरं तर वैभव ठाकूर देखील सामना पाहत आहेत, त्यांचं देखील वेलकम करूया. त्यांना झोप लागत नाही. क्रिकेट म्हटलं की त्यांचा आवडता खेळ. चांगला चेंडू आहे, बाउन्स झाला. खरं तर समोरला चेंडू फेकला आणि तदनंतर शरीराच्या दिशेने आला. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळाला. 3 चेंडू मध्ये 3 षटकार जर का दोन्ही फलंदाजांच्या जर का बॅट मधून आले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज बंटी म्हात्रे. बंटी म्हात्रे जो आहे आमचे मित्र, त्यांच्याकडून हे कॅश प्राइज असेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, बॅटची एज आणि फलंदाज त्या ठिकाणी संदेश करत बॅक टू द पॅव्हलियन. फॉलिंग स्वीपचा फटका जरूर आपण पाहिला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणता येणार यावरती देखील डिबेट सुरू आहे, चर्चा सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय प्रशांत. प्रशांतला जरूर आपण पाहणार आहोत. अद्याप समीकरण जर का आपण पाहिलं तर चेंडू बाकी असतील. कविराज 9 विजयासाठी रन्स करायचे आहेत. 9 चेंडू मध्ये 28. पण कठीण नाहीये क्रिकेटमध्ये, कठीण असं काहीच नसतो. खरं तर इम्पॉसिबल या शब्दामध्ये पॉसिबल हा शब्द दडलेला असतो. प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि प्रयत्न करावे लागतील. झाडावरती बसलेला पक्षी फांदी हल्ल्यावरती कधीच घाबरत नाही, कारण का त्याचा फांदीवर नाही तर त्याच्या स्वतःच्या पंखांवरती विश्वास असतो. विश्वास दाखवावा लागेल. आणखीन एक चेंडू खरं तर निघून गेला. पण प्रवीण पाटीलला स्ट्राईक मिळणं अपेक्षित होतं. प्रवीण पाटीलकडे तो क्लास आहे, अद्याप त्याच्याकडे ती ताकद, अद्याप त्याच्याकडे ती दमखम अद्याप आहे, परंतु ते चित्र मिळत नाहीये. चला घाई करा प्लीज. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता असेल.
8 चेंडू आणि 28 समीकरण. शॉर्ट पिच चेंडू आहे, फिरून खेळण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल, फारसं काही हाती लागणार नाहीये. प्रवीण पाटीलला आपण स्ट्राईक वरती पाहू शकताय. चला 3 चेंडू 3 षटकारांसाठी प्रवीण पाटील याला बंटी म्हात्रे यांच्याकडून 3000. 3 सलगच्या षटकारांसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज. चांगला फटका आहे. प्रवीण पाटीलच्या बॅट मधला धमाका चौकार. पण प्रवीण पाटीलला अधिक चेंडू खेळण्याची संधी मिळायला हवी होती, कारण की 11 चेंडू आणि 28 समीकरण असताना 3 चेंडू वाया गेले. परंतु हे क्रिकेट आहे. जाणता राजा दादर संघाने देखील खूप चांगला खेळ आजच्या रात्रीमध्ये दाखवलाय आणि त्याच्या जोरावरती खरं तर आजच्या रात्रीतील ते शेवटचा सामना खेळतायत. रात्रीचे किती 3 वाजलेत. चला अमित दादा आता थोडी विश्रांती घेऊया. डे नाईट खरं तर डबल ड्युटी काही दिवसांपासून होत आहेत. आता खरं तर रिलॅक्स. नाईक सर बॅग पॅक करावी लागेल आता. खरं तर त्या मुलाखतीमध्ये नाईक सर आम्हाला विचारलं होतं की तुम्ही समालोचनाची सुरुवात कशा प्रकारे केली, तर आम्ही त्यांना म्हणलो ज्याप्रमाणे अमित दादा देखील आम्हाला म्हणत होता की वडापाव सुरुवातीला मिळायचा, मग आयोजकांकडून जेवण मिळायचं, मग कधी कधी 100-200 रुपये, मग 500 रुपये, अशा प्रकारे सुरुवात झाली. आणि सध्या परिस्थितीमध्ये 1500 किंबहुना 2000 रुपयाचं खरं तर मानधन आम्हाला मिळतोय. 5 चेंडू आणि 22 धाव संख्येची आवश्यकता आहे. पहा प्रत्येक आयोजकावरती आहे. पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, भन्नाट वेग आणि वेगावरती स्वार झाला गोलंदाज. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू जरूर पाहायला मिळतोय. 22 धाव संख्येची आवश्यकता असेल. सामना संपला नाहीये प्रवीण पाटील. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हिरो होण्याची संधी आपल्या घरच्या मैदानावरती. शॉर्ट पिच चेंडू आहे, अतिरिक्त बाउन्स. खरं तर व्हाईटचा इशारा आलाय. 1 बाउन्सचा इशारा स्क्वेअर लेग पंचांकडून दिला जाईल. खरं तर मागच्या मॅच मध्ये साहिल कडून ती चूक झाली होती, आय थिंक कविराज, की वेगळा गोलंदाज होता. असं सत्यम हा गोलंदाज होता. समोरला क्या बात है प्रवीण, धमाकेदार. सामना संपला नाहीये. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हेच सांगत असताना प्रवीण पाटील धावसंख्या स्कोर कार्ड वरती 26 विजयासाठी 3 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. ना कद बडा ना पद बडा, मुसीबत में जो खडा वही सबसे बडा. खरं तर हे सिद्ध करत असताना माझं वय झालं असेल तरी देखील मी क्रिकेट खेळायचं सोडलं नाहीये. प्रवीण पाटीलने ते सिद्ध केलं. आजही तो त्याच्याकडे क्लास, ती पॉवर, ते मॅच विनिंग ॲबिलिटी पाहायला मिळाली. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. आणि प्रवीण पाटील सामना सोडणार नाहीये हे सर्वांना ठाऊक आहे. नेक्स्ट बॉल. समोरला चॉप करण्याचा प्रयत्न, व्हाईट यॉर्कर. अप्रतिम चेंडू राहिला. खरं तर या चेंडूवरती कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं. डॉट बॉल आलाय. चेंडू बाकी असतील 2. विजयासाठी रन्स करायचे आहेत 15. एखादा चमत्कार, एखादा एक्स्ट्रा चेंडू, एखादा नो बॉल, एखादा
व्हाईट बॉल वरती आलेल्या काही रन्स. तसं जर का घडलं तर हा सामना जो हे संघ जिंकतील. चांगला फटका आहे समोरच्या दिशेला ब्लॅक स्क्रीन वरती. चेंडू मात्र चाललाय खणखणीत चौकार. टायगर अभी तक जिंदा है. लास्ट बॉल 11 धावसंख्येची आवश्यकता. खर तर ती कॅच जी ड्रॉप झाली होती जो हे संघाकडून. हो भीमर त्या ठिकाणी भीमर चेंडू आहे. नो बॉल जरूर आलाय. पहा खर तर चला खेळाडू चला घाई करा. पहा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. भीमर साठी या ठिकाणी पाहिलं जाईल. चला हनुमानजी नाईक हाईट फॅक्टर क्षेत्ररक्षण लावून घ्या भाई. भीमर कमरेच्या वरती चेंडू आहे का हे पाहिलं जाईल. हाईट फॅक्टर फ्रेम बाय फ्रेम या ठिकाणी आम्ही जरूर पाहतोय. संधी आली होती प्रवीण साठी. इट्स अ नो बॉल. चला भीमर आहे. संधी जरूर आली होती परंतु ते अपेक्षित नव्हतं प्रवीणला. खर तर कॅच ड्रॉप झाल्यानंतर हनुमानजी नाईक 8 रन्स ज्या त्या कॅच वरती आल्या. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला स्थान नाहीये. धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर आपण पाहतोय 31. 10 धावसंख्येची आवश्यकता असेल. फ्री हिटचा चेंडू धीम्या गतीने फेकलाय परंतु हा सामना संपलाय आणि हा सामना जिंकलाय टीम जाणता राजा दादर संघाने. प्लेयर ऑफ द मॅच निलेश पाटील. मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक दिलं जाईल. रोहन मोकल यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देतोय. प्लेयर ऑफ द मॅच यस प्लीज एनडी बाई निलेश आपण या.